राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे। आत्ता आपल्या सोबत आहेत आमदार चेतन तुपे, जे अजित पवारांचे निकटवर्ती आमदार म्हणून त्यांना बघितलं जातं। दादा, कशा पद्धतीची ही संपूर्ण निवड प्रक्रिया पार पडलेली आहे? सुनेत्रा पवारांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालं। याच्यामध्ये गटनेते पदाची निवड करत असताना ज्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात। खरं तर संपूर्ण राष्ट्रवादी परिवारच दुःखामध्ये आहे, परंतु शेवट गटनेत्याच्या अभावी पक्ष कसा चालणार हाही एक मोठा प्रश्न आहे। कारण विधिमंडळाला गटनेता जर नसेल तर पुढे काय करायचं हा सगळ्यांचाच पुढचा प्रश्न होता। त्याच्यामुळे आज कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या पार पडल्या। त्याच्यानुसार प्रदेशाध्यक्षांनी काल संध्याकाळी बैठक बोलवली, त्यांच्या सहीनी पत्र काढण्यात आलं आणि आज ज्या काही आपल्या विधिमंडळातल्या गटनेत्याच्या निवडणीच्या जे काही सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडण्यात आली। त्याच्यामध्ये सुरुवातीला शोकप्रस्ताव मांडण्यात आला। तो शोकप्रस्ताव आणि त्याच्यानंतर शोकप्रस्ताव हे करून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर प्रास्ताविक झाली। प्रास्ताविकामध्ये कायदेशीर सगळ्या बाबीची कल्पना सर्व आमदारांना प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील यांनी दिली। त्यानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 2 ठराव मांडले। त्यातला पहिला ठराव जो होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची निवड करण्यात यावी हा पहिला ठराव होता, जो एकमतानं हात वर करून मान्य करण्यात आला। दुसरा जो ठराव होता तो संवैधानिक गटनेते म्हणून काम करायचे जे सगळे संवैधानिक अधिकार आहेत ते सर्व आमदारांनी सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांना द्यावेत। तोही ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। एवढे 2च ठराव त्या बैठकीमध्ये करण्यात आले आणि त्यानंतर ही बैठक संपुष्टात आली। जी मागणी सातत्याने कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून होती की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, ती देखील आज शपथविधी पार पडते। हो, कारण ही प्रक्रियाच आहे। ज्या पक्षाचा गटनेता नेमला जाईल, जी व्यक्ती गटनेतेपदी नेमली जाईल ते पत्र पुढं मुख्यमंत्री साहेबांना द्यायचं असतं। कारण शेवट राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री साहेब आहेत आणि मुख्यमंत्री साहेब ठरवतील त्या पद्धतीने पुढचा विषय होत असतो। मुख्यमंत्री साहेब राज्यपाल महोदयांना ती विनंती करतात आणि त्यानंतर राज्यपाल महोदय शपथ देतात। हा प्रक्रियेचा भाग आहे। त्यानुसार आमचे जे काही सूचक होते, सूचकांमध्ये हसन मुश्रीफ साहेब होते, दिलीप वळसे पाटील साहेब होते, त्याचप्रमाणे नरहरी झिरवळ साहेब होते, धनंजय मुंडे होते आणि संजय बनसोड हे 5 त्याला अनुमोदक म्हणून होते आणि सूचक म्हणून भुजबळ साहेब होते। हे सगळेजण आणि तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब आम्ही सर्वांच्या ठरावावरती सह्या घेण्यात आल्या। सर्व आमदारांनी सह्या केल्या आणि ते ठरावाची कॉपी घेऊन त्यांनी ती मुख्यमंत्री साहेबांना सादर केलेली आहे। मुख्यमंत्री साहेब त्याच्यावर आता निर्णय घेऊन पुढचा जो आहे तो त्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून ते ज्या पद्धतीने पुढे करतील त्या पद्धतीने पुढच्या सगळ्या प्रक्रिया आणि शपथविधी होईल। दादा, हा झाला आता उपमुख्यमंत्री पदाचा किंवा पक्षातल्या संविधानिक अधिकारांच्या संदर्भातला मुद्दा होता, तो आता पूर्णत्वास येताना पाहायला मिळतोय। दुसरा की राष्ट्रीय अध्यक्षपदाची देखील जी चर्चा सुरू आहे की ती देखील धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे येणार अशी देखील एक चर्चा आहे। त्या संदर्भातली काही चर्चा झाली का? कसा काही निर्णय होणार आहे का? नाही, 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत। विधिमंडळ पक्षाचं नेतेपद हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे आमदारांना आहे। विधानसभा आणि विधान परिषदेतले आमदार मिळून हा ठराव करतील आणि ते होतील। पण ज्यावेळी आपण पक्षाच्या अध्यक्षाची गोष्ट करतो त्यावेळी ती वर्किंग कमिटी जी असते पक्षाची त्याच्यामध्ये तो निर्णय व्हावा लागतो। वर्किंग कमिटी बोलवावी लागेल त्यासाठी। त्याच्यामुळे त्याची प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे। त्याच्यामध्ये मग आमदार असतील, खासदार असतील, वर्किंग कमिटीचे सदस्य असतील। राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे, वेगवेगळ्या राज्यातलेही सगळे पदाधिकारी त्या वर्किंग कमिटीमध्ये आहेत आणि मग ती सगळे एकत्र बसून ती प्रक्रिया पार पडेल। पण आपण म्हटला ती गोष्ट तेवढीच खरी आहे। जनसामान्यांची भावना आहे, जनसामान्यांचं मत आहे की पवार घराण्यातलीच व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून असावी
आणि त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये जसे आज हे झाले, पण आता काय आहे की खरं तर हे कायद्याच्या सगळ्या चौकटीमुळं आणि या सगळ्या विषयामुळं करणं क्रमप्राप्त होतं. खरं तर सुनेत्रा वहिनीसुद्धा त्या धक्क्यातून अजून सावरलेल्या नाहीत. परंतु आता शेवट काही गोष्टी ह्या मानवाच्या हाताच्या पलीकडे असतात आणि कायदा हा सुद्धा त्या प्रक्रियासुद्धा आपल्या हाताच्या पलीकडे असतात. आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी 3 दिवसानंतर मातीचा कार्यक्रम झाला की माणसं शोकातून मुक्त होतात, तर काही ठिकाणी 10 दिवससुद्धा आहे, काही ठिकाणी 5 दिवस आहे. महाराष्ट्रात जरी मराठी माती एकत्र असली तरीसुद्धा परंपरा त्या पद्धतीने थोड्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 3 दिवसानंतरच माणसं शोकातून मुक्त होतात आणि पुढे कामाला लागतात. त्याच्यामुळे त्या सगळ्या प्रक्रिया होत आहेत. पण काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची वर्किंग कमिटी जी आहे त्याची ज्यावेळी बैठक होईल त्यावेळी त्याच्यामध्ये निश्चित हा येईल. पण एक सूर असा आहे महाराष्ट्राचा की पवार घराण्यातली व्यक्ती ही त्या पदावर पाहिजे. शेवट आमचे वरिष्ठ नेते जे आहेत सगळे ते सगळे मिळून त्या ठिकाणी तो निर्णय घेतील. अनेक सगळ्या राज्यातील जे सगळे आहेत, अरुणाचलमध्ये आहे, केरळमधले काही लोक आहेत, अशा सगळ्याच राज्यातली लोक येऊन त्यावेळी ते सगळं होईल. त्यावेळी जो निर्णय होईल तो आपल्या सगळ्यांना त्यावेळी माहीत पडेल. दादा, एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू झालेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात जी अजित पवारांच्या देखील तशी इच्छा होती, तसे त्यांनी अनेक वेळा तसंच त्या संदर्भातलं वक्तव्य देखील केलं होतं की या महापालिका जिल्हा परिषद निवडणुकानंतर कदाचित त्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. तसे काही आता या पुढच्या काळामध्ये विलिनीकरणासंदर्भात काही हालचाल होऊ शकते? निश्चित होऊ शकते, कारण शेवट राष्ट्रवादी हे एकच परिवार आहे सगळा. दादा आमच्या सर्वांचे नेते होते, पवारसाहेबांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम केलं आहे. आता आमच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही दादाच होते. त्यामुळे निर्णय घेणारे जे होते ते दादा होते. आज दुर्दैवाने दादा हयात नाहीत. ज्यावेळी ही सगळी पदं परत एकदा हे होतील, आता त्यातलं एक पद झालं, दुसऱ्या पदाची ज्यावेळी निवड होईल त्यावेळी मग ह्या सगळ्या चर्चा पुन्हा एकदा सुरू होतील. आता त्या चर्चा दादांनी करून ठेवलेल्या आहेत. पुढे जे कोणी नेतृत्व आमचं होईल त्या पुढे त्या चर्चा पुढे नेतील. तर आपण बघितलं तर सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाली आणि त्यानंतर आता विषय राहतो तो राष्ट्रीय अध्यक्षपदाचा. तो देखील या पुढच्या काळामध्ये कमिटी एकूण राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थात विलिनीकरणासंदर्भात या पदांची नियुक्ती झाल्यानंतर त्यावर देखील पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे, असं आमदार चेतन तुपे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन प्रेमसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.